स्वागत करता आणि काल ज्यो 26 डेथ जाल्यो आणि आज 16 डेथ जाल्यो ताच्या उपरांत कोविडांतली डेथ ह्यो डे बाय डे वाडत आसा हाजो सगळ्याचो विचार करून आमी आज सकाळी हाय लेवल कमिटीची मिटींग हांवें चेअर केली. म्हजे बरोबर आमचे हेल्थ मिनिस्टर आतांय प्रेस कॉन्फरन्साक आसात, विश्वजीत राणे, आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर मॅडम जेनिफर मॉन्सेरात, CS परिमल राय, बाकीचे सगळे कन्सर्न सेक्रेटरीज आणि त्याच्या उपरांत डीन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज, डायरेक्टर हेल्थ सर्विसेस, एपिडेमियोलॉजिस्ट, इंचार्ज ऑफ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, ESI हॉस्पिटल, इवन दो प्रायव्हेट हॉस्पिटल इंचार्ज डॉक्टर शेखर सरकार, IMA, आणि ताच्या उपरांत कन्सर्न ऑल द ऑफिसर्स हाजी एक मिटींग चेअर केल्या उपरांत आमी काही निर्णयाच्या पर्यंत येयल्या. वाडट्या कोरोना व्हायरसाचेर आमकां मात करपा खातीर असे काही निर्णय स्टेटीक घेवचे पडटले. आयज पर्यंत राज्यांतले सगळे लोक आमकां सहकार्य करीत आयिल्ले आसा. सगळे हॉस्पिटल्स, मेडिकल टीम, पुलीस, कलेक्टर ऑफिसीस सगळी. त्याच फुडें हाज्याय फुडें आमी म्हणटले की कंट्रोलान आयले पळय जाल्यार सेकंड वेव जी आयल्या, सेकंड वेव कंट्रोलान घेवपा खातीर आमकां काही थोडीशी डिसिजन्स जी आसा ती डिसिजन घेवची पडटली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काल देशाक संबोधन तेंचें भाशण जालें आनी त्या भाशण जाल्या उपरांत आमकां सगळ्या जाणांक पयल्यात पयली ह्या कोरोना व्हायरसाचेर जर आमी मात करतले आसत जाल्यार आमी सगळ्यांनी आमचे रेस्ट्रिक्शन्स पयल्यात पयली घालून घेवची पडटली. आनी पयलें म्हटल्यार आमी पब्लिकान किंवा मास्क वापरप हो कंपल्सरी आसा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करप हें कंपल्सरी आसा आणि त्याच बरोबर सॅनिटायझर वापरप हे तितकेच कंपल्सरी आसा. त्याच्या खातीर क्राउडेड प्लेसीसचेर न वचप, अननेसेसरी घरांतल्यान भायर न सरप, गरज ना जाल्यार आपल्या घरांतल्यान भायर सरचें न्ही. हांव परत एकदां राज्याच्या वतीन गोंयांतल्या सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता, म्हणटा तशें की गरज नासतना आपल्या घरांतल्यान भायर सरचें न्ही, ही म्हजी रिक्वेस्ट आसा. आनी आयज आमी घेतलेले निर्णय हांव तुमचे समोर दवरता. सगळ्यात पयल्यात पयली आमी एट प्रेझेंट ज्यो फॅसिलिटीज म्हणजे आमी अपग्रेड केल्या आनी एडिशनल वाडयल्या ताजेर सगळ्यात पयली उलयता. आमी वन ऑफ द बेस्ट ट्रिटमेंट फॅसिलिटीज स्टेटीक दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. आज पर्यंत आमी दिताय बी. आतां पर्यंत आमची गोवा मेडिकल कॉलेज, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि ताज्या उपरांत ESI हॉस्पिटल ह्या सगळ्यांच्या बरोबर आमी हें करता आसतना आमी सगळे कडेन वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या. आणि हे करता आसतना गोवा मेडिकल कॉलेजींत आनिकूय बी बेड कॅपेसिटी वाडोवपाची जी आसा आमी ठरयल्या. आनी ती थंयसर आशिल्लें सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येता त्या 10 मे पर्यंत ते सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे कार्यनिवृत्त करपाचें आसा. ते कार्यनिवृत्त जे आसा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आमी 10 मे पर्यंत कार्यनिवृत्त करतले. दुसरें आत्तां आशिल्ल्या आमच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांगासर आमचे कडेन 310 पर्यंत बेड आसा. त्योय बेड कॅपेसिटी आमी 500 पर्यंत व्हरपाचें ठरयलां. आमचो ते आतां एट प्रेझेंट ऑलरेडी एक 2 ते 3 दिसां भितर ते जातलें. थर्ड ESI हॉस्पिटल वीथ फूल फ्लेज. लास्ट टायम ज्या पद्दतीन ESI हॉस्पिटल चलतालें तेचे भितर 250 बेड कॅपेसिटी ESI हॉस्पिटलूय आमी कार्यनिवृत्त केला. आतां अजून फूल जावंक ना. चवथी गजाल SD हॉस्पिटल फोंडा हांगासरूय बी आमी परत एकदां सगळे बेड अवेलेबल केल्या. म्हाजी रिक्वेस्ट इतकीच आसा की आमचे डॉक्टर्स गोवा मेडिकल कॉलेजींतले आसतले किंवा सुपर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांतले आसतले. काही पेशंटाक नॉर्थांतल्यान सावथान वचपाक रिक्वेस्ट करता. जे एमर्जन्सी आसा, जांकां ITU ICU ची गरज लागतली अशा पेशंटांक एकदां रिक्वेस्ट करून गोवा मेडिकल कॉलेजींत दवरता आमी. उरलेले ESI आसतले किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. दॅट डिसिजन डॉक्टर घेता ऑन डिपेंडंट ऑन द सिव्हिरिटी ऑफ द पेशंट्स. त्या खातीर सगळ्यांनी सहकार्य करचें. प्रत्येकाक गोवा मेडिकल कॉलेजीनूच बेड मेळटली अशी ना, बट हेजो सगळ्याचो विचार करून आमी अकॉर्डिंग टू दॅट ते डिसिजन हे आमचे गोवा मेडिकल कॉलेजींतले डॉक्टर्स जे आसा हे डॉक्टर्स ते डिसिजन हे घेत आसा. रिगार्डिंग द इंजेक्शन रेमडेसिवीर हे अवेलेबिलिटीच्या बाबतीत, बट एक गजाल सांगता, आमचे कडेन रेमडेसिवीर हाजो सफिशियंट स्टॉक अवेलेबल आसा. फुडल्या 4 दिसाच्या भितर 10,000 ऑफ द रेमडेसिवीर वायल आमचे कडेन अवेलेबल आसतले. इवन दो इन प्रायव्हेट हॉस्पिटलांनी जांकां रेमडेसिवीर इंजेक्शन लागता तांच्यांनी आमचे डीन गोवा मेडिकल कॉलेज हांकां मेल करचो किंवा तांकां कॉन्टॅक्ट करचो आणि त्यानुसार तांच्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन जे आसा
हे तांकां दिले वयतले. थर्ड थिंग इजन होम आमी टेस्टिंगाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिला आनी टेस्टिंग वाडयला. आयच्यानूच आमी जवळपास 4000 टेस्टिंग क्रॉस जाले आनी 4000 टेस्टिंग क्रॉस जाल्या उपरांत आमकां पॉझिटिव्ह केसीस ज्यो आसा तितक्योच मेळटल्यो. आयज एप्रॉक्सिमेटली 1500 आमी आंकडो जो आसा क्रॉस केला, कारण टेस्टिंगूय बी आमी 4000 क्रॉस केल्ले आसा. आमी मोबायल व्हॅन आयच्यान इंट्रोड्यूस केली जेणे करून आता डेली आमचो टार्गेट आसा की 5000 पर्यंतचे टेस्टिंग करपाचें. पण भितर एकूच रिक्वेस्ट हांव करता की पयली रिपोर्ट 3 दीस येवपाक लागतले, बट जेणी टेस्ट केल्या उपरांत स्वता होम आयसोलेट जावप गरजेचें आसा. लोक अजुनूय सिरियसली घेयना आनी होम आयसोलेशन म्हटल्या उपरांत सगळ्यात आयज आमकां दिसून जे येता एक पेशंट घरांतलो कोणी पॉझिटिव्ह जालो काय ती पुराय फॅमिली पॉझिटिव्ह जावपाक लागल्या. पयलीं होम आयसोलेशनच्या येवजी ते येवन कोवीड केअर सेंटराचेर रावताले, त्या खातीर पुराय फॅमिली डिस्टर्ब जायनाशिल्ली. म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, जो टेस्टिंग करता पॉझिटिव्ह आयलो जाल्यार तेणी आमच्या परत एकदां आमी कोवीड केअर सेंटर्स ही सगळी एक्टिवेट केल्या. म्हणजे नॉर्थांतले म्हणजे पेड्यांतले साई हॉस्टेल, पेडण्याचे परत एकदां आमचे स्टेडियम, परत आमचे स्टेडियम दोन्ही श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, मडगावचो फातोर्डा स्टेडियम हो आमी कोवीड केअर सेंटर बिचोले केशव सेवा साधना हो एक्टिवेट केला. त्या खातीर जो कोण टेस्ट करता तेणी आपलो रिपोर्ट येयसर स्वता पयलीं आपल्या घरांत आयसोलेट जावचो आनी पॉझिटिव्ह आयलो जाल्यार घरांत रावपाची वेगळी सोय ना जाल्यार तेणी आपल्या कोवीड केअर सेंटराचेर वचपाक कांय हरकत ना. आमी होम आयसोलेशन किट ताका पयलेच दीस पॉझिटिव्ह येना फुडें प्रोवायड करता. आपलो किट जर आपल्या कडेन मेळूंक ना जाल्यार तेणी कन्सर्न प्रायमरी हेल्थ सेंटराक कॉन्टॅक्ट करून आपलो किट घेवचो आनी आपली मेडिसिन जी आसा ही फर्स्ट डेच्यान तेणी चालू करची, जेणे करून आमी जी सेकंड वेव आसा तितून रोखडेंच लंग्स इन्फेक्शन जावपाचे खूब चान्सीस उरता. त्या खातीर जाता तितके बेगीन एंटीबायोटिक्स हे सुरू जावचे पडटा. आमी इन कोलॅबोरेशन विथ इंडियन मेडिकल असोसिएशन IMA हांचे सगळे डॉक्टर्स तालुका वायज आमची सगळी लिस्ट ही तेंच्या बरोबर शेअर करपाची केल्या. आता फाटले फावटी जशें तेंच्यांनी आमकां कावन्सिलींग करपा खातीर मदत केली. IMAचे सगळे तालुका वायज डॉक्टर्स जे आमचे सगळे पेशंट्स आसा तांच्या बरोबर कंटिन्युअसली कावन्सिलींग आनी तांकां मॉनिटर करपा खातीर मदत करतले. ते दिसाक 3दां तांकां टेलिफोन करून आमकां तेंचो TPR चार्ज, ऑक्सिमीटर म्हणजे ऑक्सिजन रिडींग कितलें आसा हें घेतले आनी इन केस ऑफ एमर्जन्सी ताका जर शिफ्ट करचो पडटा आसत जाल्यार शिफ्ट करपाची तयारी जी आसा ही त्यांच्या इन्स्ट्रक्शनाच्या वयल्यान कन्सर्न हॉस्पिटलांत बेड ज्या जाग्यार एवेलेबल आसा थंय ते तांकां शिफ्ट केले वयतले. त्या खातीर आमी IMAच्या सगळ्या डॉक्टर्सांक रिक्वेस्ट केल्ली आसा. अननेसेसरी पॅनीक सिच्युएशन म्हणजे ऑक्सिजन एवेलेबल ना, प्रायवेटान ऑक्सिजन अशे एक रुमर्स जे आसा, म्हजी सगळ्यांक परत रिक्वेस्ट आसा की रुमर्स पसरपाच्या बाबतींत तेंच्यांनी बंद करपाक आनी ह्या पॅन्डेमिकांत आमी कोणीच रुमर्स जे आसा गोंयांत कसल्याच पद्दतीचे पसरचे न्ही. आमी ऑक्सिजन अवेलेबिलिटी ही सगळी कडेन गव्हर्मेंट हॉस्पिटल आनी इवन दो इन प्रायवेट हॉस्पिटल आमी पर्सनल लेवलाचेर मॉनिटर करता. ज्यो एजन्सीज 4 एजन्सीज गोंयांत ऑक्सिजन सप्लाय करता तेंची अवेलेबिलिटी वेगवेगळ्या स्टेटींतल्यानी तांकां लिक्वीड ऑक्सिजन अवेलेबल करून दिवपाचें आमी पर्सनल म्हणजे हेल्थ मिनिस्टर हांव CS हे पर्सनली मॉनिटर करून तांकां लिक्वीड ऑक्सिजन अवेलेबल करून दिवप आनी सफिशियंट ऑक्सिजन जे आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यानूय बी जो एडिशनल एलोकेशन ऑफ द लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन जो आसा तो तेंच्यांनी आमकां एलोकेट केलो वयतलो, थंयच्यान आमी तो ट्रान्सपोर्ट करप हें ठरयिल्लें आसा. सेपरेटली नोडल ऑफिसर्स वी आर अपॉइंटेड टू ओवरकम हे आनी स्ट्रेंथनिंग हेल्थ केअर फेसिलिटीज हे स्ट्रेंथनिंग करपा खातीर 3 जाण IAS ऑफिसर आमी अपॉइंट केल्ले आसा, जेणे करून आमकां बेड कॅपेसिटीज, ऑक्सिजन अवेलेबल आनी रिपोर्ट्स वचपा खातीर 3 IAS ऑफिसर अंडर द सेक्रेटरी हेल्थ ताका एडिशनल सपोर्ट दिवपा खातीर डे बाय डे ते वर्किंग करतले. इवन दो आमी डे टू डे जो लोकांच्या पेशंटाची स्थिती बेड अवेलेबल हे PRO कन्सर्न हॉस्पिटलांत 1-2 दीस लागतले आमी नंबरूय डिक्लेअर करतले, जेणे करून पब्लीक रिलेशन ऑफिसर्स गोवा मेडिकल कॉलेज ESI हा सगळी कडेन म्हणजे 24/7 त्या नंबरा वयल्यान तांची इन्फॉर्मेशन्स आपलो पेशंट जे आसा ताजी इन्फॉर्मेशन तो कसो आहा कितें आहा आनी त्याच बरोबर थंयसरली बेड अवेलेबल कितें आसा. कारण
कंटिन्युअसली सगळेच जाण डॉक्टरांक जर फोन लागत जाल्यार डॉक्टर फोन कंटिन्युअसली एक एकदां भितर आसल्या कारणान घेवंक शकना. त्या खातीर PRO जे आसा हे आमी तांच्या हॉस्पिटलान एवेलेबल करून तांचे नंबर्स जे आसा हे आमी एवेलेबल करतले. म्हजी सगळ्यांक रिक्वेस्ट आसा जे पॉझिटिव्ह जावन गेले तेंच्यांनी प्लाझ्मा डोनेट करपा खातीर फुडें येवचें, कारण आमकां प्लाझ्मा डोनेशनाची खूब मोठ्या प्रमाणात गरज आसा. तुम्ही प्लाझ्मा डोनेशन जेका जेका दिवपाचो आसा तेच्यांनी फाटले फावटी आमी नंबर दिल्लो की द ब्लड बँक ऑफ गोवा मेडिकल कॉलेज, तांच्यांनी जर ताका कॉल करून नंबर दिलो आमी तेची सगळी फॅसिलिटी म्हणजे सोय तांकां घरा कडल्यान गोवा मेडिकल कॉलेजीर हाडून प्लाझ्मा घेवन ताका परत आसा तसो आमी प्लाझ्मा डोनेशनाक वेगळे कॅम्प लावपाक शकना. त्या खातीर सेपरेट तेज्या खातीर फक्त प्लाझ्मा घेवपा खातीर आनी प्लाझ्मा डोनेट केलो म्हणून कोणाकूच त्रास जायना आतां पर्यंत तो एक्सपिरियन्स आसा. त्या खातीर प्लाझ्मा डोनेट करपा खातीर म्हाका इट इज एवेलेबल इन द स्टेट. आमी इन केस बऱ्याच जाणांचो प्रश्न चड पेशंट वाडले जाल्यार कितें ताचेय बी जे आसा जी सोय आमी प्लॅनिंग हे करीत आसा. त्या खातीर हांवें म्हटलां तशें आमी सुपर स्पेशलिटी न्यू हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजी कडेन आसा. तें हॉस्पिटल आमी 10 मे पर्यंत कार्यनिवृत्त करपाची तयारी ही दवरलेली आसा. काही रेस्ट्रिक्शन्स हे आमकां स्टेटीचेर लोकांचेर विशेष करून घालपाक जाय. म्हाजी सगळ्या जाणांक विनंती आसा, कारण हे सगळी रेस्ट्रिक्शन्स घालता आसतना तुमचे सगळ्यांचे सहकार्य लोकांचे आमकां जाय. ताच्या खातीर आमी पयल्यान पयलीं नायट कर्फ्यू जो आसा तो डेली रातचो 10 पासून सकाळी 6 पर्यंत नायट कर्फ्यू करपाचें ठरयलां. नायट कर्फ्यूच्या जाग्यार पब्लीक प्लेसींचेर म्हणजे लोकांनी भोंवचें न्ही, जेणे करून जे इंडस्ट्रियल आसा किंवा ट्रान्सपोर्ट्स हे बंद केले, खंयचेच वयचे ना. जे हेवी ट्रान्सपोर्ट किंवा गुड्स ट्रान्सपोर्ट दूध बाकीच्यो कसल्योच गजाली ज्यो नायट कर्फ्यू जरी आसलो जाल्यार व्हेहिकल ज्यो रातच्यो ट्रान्सपोर्टेशन करता गुड्स ह्यो खंयच्योच व्हेहिकल आडयल्यो वयच्यो ना बाउंड्रीचेर ना स्टेटीत. त्या खातीर ट्रान्सपोर्ट करपा खातीर फेसिलिटीज ही तेंच्यांनी फ्रीली केली वयतली. फक्त पब्लिकान तेज्या जाग्याचेर रातचे भोंवताले ते बंद आसा. त्या खातीर ते स्पेसिफिकली बंद केला. काही गोष्टीचेर आमी 50% कॅपेसिटीचेर चलोवपाच्यो म्हटलेल्यो आहा. तितून कॅसिनो, बार अँड रेस्टॉरंट, रिवर क्रूज, वॉटर पार्क, एंटरटेनमेंट पार्क, जिमनेशियम, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स, buses used for the public transport including ATC, casino, bar and restaurant, river cruise, water parks, entertainment parks, gymnasium, spa, massage parlor, cinema hall, theaters, multiplex, buses used for public transport. 50% capacity. हे 50% कॅपेसिटीचे तांच्यांनी चलोवपाचें आसा. हातूंतय बी आमकां खबर आसा ज्या ज्या जाग्यार पब्लीक ट्रान्सपोर्ट बसीस एडिशनल बसीस जाय त्यो आमी एडिशनल बसीस घालतले. पण लोकांनी सहकार्य करपाची गरज आसा आनी तितके लोकांनी करचें. ओके. दुसरें हे आयच्यान सुरू जाता. आयज सांजच्यान नायट कर्फ्यू म्हणटा आज रातच्यान सुरू जाता इमिडिएट. आनी फाल्यांच्यान बसीस आनी हे सगळें बेरोवता. काही एस्टाब्लिशमेंट जो आसा त्यो बंद उरतल्यो. तितूर स्पेशली द स्विमींग पूल्स मागीर पब्लीक जितके हॉटेल्सांचे स्विमींग पूल किंवा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हाजे स्विमींग पूल्स जे आसा हे बंद उरतले. स्कूल, कॉलेजीस, एड्युकेशन अँड कोचिंग इन्स्टिट्यूट्स एक्सेप्ट फॉर द ऑनलायन एग्जामिनेशन. ओके. कॉलेज स्टुडंट्साचे ऑनलायन एग्जामिनेशन आसपा खातीर तेंचे स्कूल कॉलेजीस चालू आसतले. पण प्रॅक्टिकली जर अनऑफिशियली कोणी 9th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड जर चालू दवरले आसत जाल्यार सरकार भितर इंटरव्हीन करून ते बंद करपाचें सांगलेलें आसा. सोशियल पॉलिटिकल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट एकाडमिक कल्चरल कॉंग्रेशन्स हे सगळे बंद आसतले. हातून एकूय म्हणजे इवन दो इन्क्लुडींग स्पोर्ट्स टुर्नामेंट वेगवेगळे कडेन जे ऑर्गनायज जाता ते सगळे बंद आसचे. भुरग्यांनी बंद करचे, कारण ही सेकंड वेव चड करून यूथ हेंच्या मदीं दिसून येता. कारण आमी पळयता ज्यो डेथ जाला तेज्या 50 इयर्साच्या सकयल्यो डेथ ज्यो आसा त्यो दिसून येता. त्या खातीर म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा ज्यांचे कोणाचे टुर्नामेंट्स आनी कितें जे कितें ठरलेले आसतले ते सुद्दां भुरग्यांनी कॅन्सल करचे. इवन दो पॉलिटिकल मिटिंग्स ह्यो फाल्यांच्यान सगळ्यो पब्लीक आसत किंवा हॉलांनी आसत जाल्यार तेंच्यांनी हे सगळी रेस्ट्रिक्शन्स ही 30 एप्रील पर्यंत आसा. 30 एप्रिलाच्या उपरांत परत एकदा रिव्ह्यू जो आसा हो घेतलो वयतलो. सध्या 30 एप्रील पर्यंत ही सगळी रेस्ट्रिक्शन्स आसा. निवडणुका जातल्यो. निवडणुका विथ ऑल रेस्ट्रिक्शन्स आमी
चीफ इलेक्शन आपल्या इलेक्शन कमिशनाक सांगला विथ ऑल द रेस्ट्रिक्शन ज्यो ज्यो कितें काळजी घेवपाक जाय ती पूर्ण काळजी घेवन ही फक्त इलेक्शन्स जी आसा ही तितकीच इलेक्शन्स जातली. इवन दो रिजल्टाच्या दिसा सुद्दां खूब मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स ही घातली वयतली. त्या खातीर थंयसर लोकांक खूब मोठ्या प्रमाणात अलाव केले वयचें ना. म्हणजे 23 तारीख जरी इलेक्शन्स जाली आनी 26 तारीख जरी रिजल्ट असले जाल्यार रिजल्टाचेरूय खूब मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स जी आसा ही घातली वयतली. रिलिजियस प्लेसीस वॉरशिप्स लायक म्हणजे टेम्पल मॉस्क चर्च आनी बाकी सगळे जे आसा पळय न्ही हांगासली मास गॅदरिंग्स सगळी देवळांनी चर्चींनी किंवा मशिदींनी जी मास गॅदरिंग्स आसा ही सगळी बंद आसतली. त्यांचे रिच्युअल प्रोग्राम्स जे आसा देवळांतली पुजा देवळांतली आरती किंवा देवळांतलो उत्सव म्हणजे जात्रा किंवा कितें हे फक्त लिमिटेड लोकांनी त्याच गांवांतल्या देवळांतल्या काही लोकांनी ते रिच्युअल्स पार पाडचे. आमी व्हडली जात्रा सुद्दां इन्क्लुडींग ज्यो आसा त्यो तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात भायल्या लोकांक तर आफूचेच न्ही गांवांतल्या सुद्दां मिनिमम म्हणजे रिक्वेस्ट आसा फाटले फावटी ज्या प्रमाणे सगळ्यो जात्रा करता आसतना इवन दो शिरगांव जात्रा करता आसतना सुद्दां खूब कमी प्रमाणात लोक वापरून तेंच्यांनी जात्रा केल्ली. तशेंच प्रमाणे हे फावटी त्याच प्रमाणे जात्रा करच्यो. विशेष करून चर्च आनी मशीद हितून जी डेली प्रेयर्स जाता त्यो तेंच्यांनी आपल्या घरांतल्यान प्रेयर्स करच्यो किंवा ऑनलायन करच्यो. आमची रिक्वेस्ट आसा कन्सर्न मामलेदार आनी डेप्युटी कलेक्टराक आमी इन्स्ट्रक्शन्स दिला जर कितें आसत जाल्यार तांकां तेंच्यांनी आफोवन हाडून ते सांगचें आनी बंद करचें. कन्सर्न आमचो डेप्युटी कलेक्टर मामलेदार ते बाबतींत एक्ट जातलो ताणें रेस्ट्रिक्शन्स जी आसा तेजेर घातली वयतली. जशें आमी म्हटलां की कोणाच्यो दिवजा उत्सव बाकीचे सुद्दां जर आसत तेंच्यांनी फक्त रिच्युअल्स करचे ते बाकीच्या मोठ्या प्रमाणात त्यो करच्यो न्ही. वेडिंग वीथ द मॅक्झिमम लिमीट ऑफ द 50%. जर हॉलान तेंच्यांनी लग्न ठरयलां 50 लोकांक घेवनूच लग्न करचें पब्लिकाक आपयलां तेंच्यांनी पब्लीक इनवॉल्व जावचें न्ही. स्वताहून पब्लिकांनी बी अशा पद्दतीच्या ह्या पब्लीक लग्नाक जे आसा हे वयचें न्ही. म्हाजी रिक्वेस्ट आसा. म्हाका खबर आसा की हे सांगता आसतना म्हाकाय बी खूब वायट दिसता कारण प्रत्येकाक आपल्या लग्नाक खूब मोठ्या प्रमाणात लोक येयले बट आमी पळयलां की आमचे लोक मॅक्झिमम हे पॉझिटिव्ह आतां पर्यंत जाल्ले आसा. ही आमची गॅदरिंग्स ज्या ज्या जाग्यार जाता गोंयकारांची गॅदरिंग्स ज्या ज्या जाग्यार जाता बऱ्याच जाणांचे म्हणणे पब्लीक तुमी टुरिस्टांक आतां पर्यंत एलाव करतले बट आमकां चिंता आसा सगळी आमच्या ह्या लोकांची ते गोंयांत लोक रावता ते लग्नाच्या निमित्तान खूब लोक एकी कडेन येता वेगवेगळे कडले लोक एकी कडेन येता. त्या खातीर खास करून म्हणजे फाटल्या लग्नाच्या सिजनात किंवा शिमगो उत्सवाच्या सिजनात हे खूब मोठ्या प्रमाणात शिमगो उत्सव जात्रा आनी लग्नां ही खूब मोठ्या प्रमाणात जाली. आतांय परत आसा. त्या खातीर म्हणजे लग्ना खातीर परमिशन हे कंपल्सरी आसा. तांच्यांनी परमिशन घेवची. हॉलान लग्न केल्यार जाता विथ द रेस्ट्रिक्शन्स ऑफ द 50 पीपल ओनली. आपल्या घरच्यांच्या मदीं लग्न करचें. फॉर द क्रिमेशन ओनली फॉर द 20 पर्सन्स म्हणजे 20 लोक पण परमिशन घेवपाची गरज ना. तांच्यांनी 20 लोकांक घेवनूच ती क्रिमेशन जे आसा हे विधी पार पाडचे. ताच्या खातीर परमिशना खातीर डेप्युटी कलेक्टरा कडेन कोणीच वचपाची गरज ना. ओके. सेक्शन 144 इम्पोज एट 5 पेक्षा चड लोक पब्लीक जाग्याचेर येवपा खातीर स्ट्रिक्टली एनफोर्समेंट हे फाल्यांच्यान केले वयतले सगळ्या पब्लीक प्लेसिसांचेर इन्क्लुडींग ऑन द बीचीस बस स्टँड्स मार्केट. म्हणजे 5 पेक्षा चड लोक जे आसा हे खंयसरूच एके कडेन येवचे न्ही. आमी जी एग्जाम 12वीची आनी 10वीची इन्क्लुडींग 12वीची 24 तारखेच्यान सुरू जाताली आनी 10वीची केन्ना तरी 10th मेच्यान सुरू जाताले पण आत्ताच्या घडीक आमी गोवा बोर्ड एका रिक्वेस्ट केल्ली आसा की ती पोस्टपोन केली म्हणून सो दॅट ती आयच्यान पोस्टपोन केली. बट ती एग्जाम फुडें 15 दीस इन एडवान्स गोवा बोर्ड डिक्लेअर करतलो केन्नाच्यान एग्जाम घेता ती. ती 30 तारखेच्या उपरांत केन्ना तरी गोवा बोर्ड ती एग्जाम केन्ना घेवपाची 12वीची आनी 10वीची हाजेर डिक्लेरेशन जे आसा हे गोवा बोर्डा कडल्यान जातलें. दिसता सगळ्यांनी फुडें येवचें. हे सगळे आतां जितके हांव सांगता ते 30th ऑफ एप्रील पर्यंत आनी 30th ऑफ एप्रिला पर्यंत रिवायज केले वयतले. आमी ऑल गव्हर्मेंट आनी नॉन गव्हर्मेंट ऑफिसीस जेंकां जेंकां वर्क फ्रॉम होम पॉसिबल आसा गव्हर्मेंटाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट हे डिसिजन घेतलो वर्क फ्रॉम होम कोणी करपाचें. प्रायवेट ऑर्गनायझेशना कडेन जेंकां जेंकां शक्य आसा तेंच्यांनी वर्क फ्रॉम होम हे प्रायवेट ऑर्गनायझेशनान तांकां अलाव करचें हे म्हटलेलें आसा. दुसरी गोश्ट आमी इंडस्ट्रीज हेका खंयसरूच बॅन करूंक ना.
आमी खंयचीच मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री आसतली किंवा फार्मा इंडस्ट्रीज आसतल्यो ह्यो खंयच्योच इंडस्ट्री बंद दवर हे डिक्लेअर करूंक ना हें हांव स्पेसिफीक मेन्शन करता. कारण फार्मा आमकां खंयसरूच इकॉनॉमिकाचेर हेजेर असर पडलो हें नाका. म्हणून सगळे इवन दो रेस्टॉरंट्स बाकीचे सगळे चालू आसतले. एक गजाल मुद्दामून लक्षात घेवची, लॉकडावन जावचें ना त्या खातीर लोकांनी पॅनीक जावन खरेदी करची न्ही. ग्रॉसरी शॉप, मॉल्स, बागायतदार बाजार किंवा बाकीची खंयचीच गोष्ट बंद जावची ना. पूर्णतः सगळें चालू आसतलें. हाज्याय फुडेंय बी लॉकडावन जावचें ना त्या खातीर पॅनीक जावन बाजारांत वचून 15 दिसांची एका म्हयन्याची खरेदी कोणीच करची न्ही. आमी फक्त हो शॉर्ट स्पॅन नायट कर्फ्यू जो आसा हो लायिल्लो आसा. त्या खातीर म्हणजे लोकांनी रोखडेच आयज गेले फाल्यांच्यान बंद जातलें कितें ना जावचें, लॉकडावन जावचें ना. हांव परत रिपीट करता. ओके, त्या खातीर पॅनीक जावन खंयच्योच खरेदी ज्यो आसा ह्यो करपाक कोणीच भायर सरचें न्ही. आमी फक्त नायट कर्फ्यू म्हटला, रातचो 10 पासून सकाळी 6 पर्यंत रेस्ट्रिक्टेड हेजेर नायट कर्फ्यू म्हटलो आसा. एरियाज ज्या जाग्यार आमकां कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कोविड-19 पॉझिटिव्ह केसीस मेळटा थंयसर मायक्रो कंटेनमेंट झोन, एखादी बिल्डींग, एखादो बारीकशी एखादी जर एरिया जर आसा तो मायक्रो कंटेनमेंट झोन हे आमचो डेप्युटी कलेक्टर इन कन्सल्टेशन विथ द कलेक्टर एक डिक्लेअर करतले. बट ते डिक्लेअर करता आसतना सुद्दां थंयसर आसतले ग्रॉसरी शॉप आनी बाकीची ज्यो लागपी गजाली आसा त्यो सगळ्यो ज्यो आसा ह्यो चालू उरतल्यो. आतां पर्यंत आमकां मॅक्झिमम केसीस मेळटा तितूर म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर म्हापसा 501, तेज्या उपरांत अर्बन हेल्थ सेंटर पणजे 546, आमकां प्रायमरी हेल्थ सेंटर कांदोळी 646, ताज्या उपरांत प्रायमरी हेल्थ सेंटर पर्वरी 705 आनी अर्बन हेल्थ सेंटर मडगांव 950, अर्बन हेल्थ सेंटर वास्को ताज्या उपरांत 507 आनी प्रायमरी हेल्थ सेंटर फोंडा 560. हांवें इतक्याच खातीर सांगलें की प्रायोरिटी जी आसा ही थंयसले मायक्रो कंटेनमेंट झोन आसतली, टेस्टिंग आसतलें, वॅक्सिनेशन जें आसतलें ह्या सगळ्या जाग्यांचेर दिले वयतले. मॅक्झिमम ज्या जाग्यार केसीस वाडटा हांवें एकंदर आमच्या एपिडेमोलॉजिस्ट हांच्यांनी एक स्टडी केल्या उपरांत आमचे PSM डिपार्टमेंट म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज जे आसा तांच्यांनी एमर्जींग हॉटस्पॉट फॉर द गोवा हो तेंच्यांनी द डिपार्टमेंट ऑफ द PSM गोवा मेडिकल कॉलेज हो रिपोर्टूय बी जो आसा हो आमचो प्रिव्हेंटीव सोशल मेडिसिन्स ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत तेंच्यांनी रेडी केला. आनी ते रेडी केला तेच्या प्रमाणे तांचें म्हणणें की कोस्टल बेल्ट तुमी जर मुद्दाम पळयशात जाल्यार कोस्टल बेल्टांत सगळे हॉटस्पॉट दाखयल्ले आसा. आमी काही ह्या कोस्टल बेल्टांतले हॉटस्पॉट जे आसा थंयसर काही प्रमाणात आमी कंटेनमेंट झोन जे आसा हे डिक्लेअर करतले. आनी तेच्या खातीर तो जो आसा हे कन्सर्न आमचे एपिडेमोलॉजिस्ट आनी डेप्युटी कलेक्टर हांकां कन्सल्ट करून काही रेस्ट्रिक्शन्स हे पर्टिक्युलर एरियाचे तितक्या पुरते कंट्रोल करपा खातीर 8 दिसां खातीर 30 एप्रील पर्यंत पर्टिक्युलरली आमी इन कन्सल्टेशन विथ द एपिडेमोलॉजिस्ट तांच्या कडेन आमी डिस्कस करून हे घेवपाचें आसा. बट सगळ्या लोकांनी आमकां सहकार्य करपाक जाय. आमी हो मुद्दामून आमच्या PSM डिपार्टमेंटच्या मार्फत रिपोर्ट केला. डे टू डे आमचो स्टडी हो चालू आसा. जे लोकांक बऱ्याच जाणांक आसतलें दिसता की गव्हर्मेंट इज व्हेरी मच सिरियस. प्रत्येक गोष्ट आमी मॉनिटर करीत आसा. आमचे डिपार्टमेंट जशें एपिडेमोलॉजिस्ट हेल्थ सर्विसीस काम करता त्या प्रमाणे आमचे गोवा मेडिकल कॉलेजचे PSM डिपार्टमेंटूय ताजेर काम करता. आमचे हेल्थ मिनिस्टर एक दुसरे वाटेन रेव्हेन्यू मिनिस्टर हे दोशी वाटेंतल्यान म्हणजे मायन्यूट गजाल जी आसा प्रत्येक फिल्डाचेर आमी ऑब्जर्व केली वता. त्या खातीर प्रत्येकाचें डिसिजन जें आसा हे ह्या सगळ्यांचो निर्णय लक्षांत घेवन हे डिसिजन जें आसा हे घेतलें. कितें कितें बंद उरतलें आनी कितें ओपन उरतलें हे हांव मुद्दामून फोकस करता तुमकां. म्हणजे ओपनिंग शॉप्स, एस्टाब्लिशमेंट ह्यो ज्यो गजाली रुटीन आपल्या टायमा प्रमाणे सुरू जाता पयलीं. इंडस्ट्रीज, फॅक्टरीज, एसेन्शियल ऑफिसीस, युटिलिटीज सच एज गव्हर्मेंट ऑफिसीस, PSUs, लोकल बॉडीज, मेडिकल अँड हेल्थ फॅसिलिटीज, chemists, groceries, eatables, public and private transports, print, electronic media, telecommunication, internet services, bank, insurance, ATMs, petrol pump, LPG cylinder services हाजेर खंयसरूच कसलोच निर्बंध आमी घालूंक ना. जे कोणाचे रातचे जर 8-9 पर्यंत चलताले ते तशेंच 8-9 पर्यंत चलताले. त्या खातीर आमी 10 पर्यंत जनता कर्फ्यू लायला. 10 उपरांत जरी नायट कर्फ्यू आमी म्हटलो जाल्यार सुद्दां पेट्रोल पंप्स जे आसा जे नायट सर्विसीस चलताले ते चलतले. आमी मेडिकल सर्विसीस जितक्यो नायटीक चलताल्यो म्हणजे फार्मासीस आनी त्यो सगळ्यो चालू उरतल्यो. तितून खंयसरूच फरक ना. आमचे बाकीचे सगळे ज्यांच्यो एमर्जन्सी सर्विसीस आसा त्यो सगळ्यो एमर्जन्सी सर्विसीस रातच्यो चलतल्यो.
बार आणि बार जे म्हटलें आमी ते फक्त 50% कॅपॅसिटीचेर चलतले, बट ते रातचे 10 उपरांत जे आसा हे तेंच्यांनी बंद दवरपाक जाय. कॅसिनो बंद जातले ना, तेंच्यांनी एकदां तांचे भितर चालू आसल्यार आमकां फरक पडना, तेंच्यांनी भायर येवचें न्ही तेजेर म्हटलें. तांकां एंट्री दितले मागीर तांची एंट्री बंद जातली ताजे एंट्री बंद. अशें म्हटलेलें आसा. ओके, आमकां फक्त पब्लीक जो आसा हो रस्त्याचेर 10 उपरांत मोठ्या प्रमाणात इन शॉर्ट हांव मुद्दामून सांगता म्हणजे आमकां रेस्ट्रिक्ट एखादें जर 5 स्टार हॉटेल आहा ते 10 उपरांत बंद आसचें ना. आमकां पब्लीक रोडार येवचो न्ही, म्हणजे कॅसिनोचो पब्लीक 10 उपरांत रोडार येवचो न्ही हे आमचें म्हणणें. आमी खंयसरूच त्या खातीर इकॉनॉमिकल एक्टिविटी बंद करिना. ओके, सो वॉट अबाउट क्लब्स? सगळे 10 उपरांत म्हटलां तुमकां तशेंच. ते बंद जातले न्ही सर? ते तेणी भितरले पार्टी तांचो 10 उपरांत इंटरनल एक्टिविटी खंयच्या हॉटेलान आनी क्लबान आनी कॅसिनोन कितें चलता हे आमी मुद्दाम वचून बंद करचें ना. हांव परत सांगता 10 उपरांत आमी जेन्ना नायट कर्फ्यू म्हटला तेन्ना 10 उपरांत पब्लिकान नायटीक रोडाचेर हो पब्लीक आसचो न्ही. तांचे कॅसिनोज जो आसा हो 10 उपरांत येतो चलतलो. म्हणजे क्राऊड तो सदांच भायर दिसता अशें. ही 10 क्राऊड रस्त्यार येवचो न्ही. मध्ये किती लोक असावे त्याच्यावर काय बंधन? 50% कॅपॅसिटी ऑलरेडी पयलीच 50%चेर चलता, ताच्या पेक्षा 50%च्या चड चलचें ना. फक्त रातचो कर्फ्यू दवरून स्प्रेड स्टॉप करपाक जाता काय आमी करना? हे पळय आतांच्या घडीक आमी जी प्रिकॉशन्स घेतल्या, आमचे लोक हे खूब मोठ्या प्रमाणात भायर भोंवता, पब्लिकान एका जाग्यार येता, ते खंय तरी रेस्ट्रिक्ट जावपाक जाय, बंद जावपाक जाय. विशेश करून यंग क्राऊड जो आमकां दिसता वेगवेगळे फावटी रोडार एके कडेन मार्केट प्लेसीस क्रिकेट टुर्नामेंटा खातीर विशेष करून हे बंद जावचे. आमी क्रिकेट टुर्नामेंट पळयता की जिखल्या उपरांत सगळे जाण एके कडेन येता आनी नाचता. आमी पळयता की जो आतां आमकां कोस्टल बेल्टांत तुमकां हांवें दाखयले हे हॉटस्पॉट जर पळयत जाल्यार तुमी सगळे आतां कोस्टल बेल्टांत दिसता. आमकां तुमी नंबर्स जर पळयत जाल्यार सगळे सिटी एरियेत दिसता, बट हे केन्ना परत रुरल एरियान वता ते सांगून दिलो. हो आमचो स्टडी आसा तसो. आमी कंपॅरिजन विथ दॅट म्हणजे कोण खंयचो पॉझिटिव्ह मेळ्ळा तेज्या PSCचेर कितें जालां हे आमी स्टडी करीत आसा. म्हणून म्हज्या ग्रामीण भागांतल्या भुरग्यांक रिक्वेस्ट आसा की मिक्सअप जे आसा हे सिटीनी जावं नाका. म्हणून हांव मुद्दामून सांगता की हात जोडून रिक्वेस्ट करता की लोकांनी गरज ना जाल्यार घरा भायर सरचेच न्ही. नॉट ओन्ली द सिनियर सिटीजन बट म्हाजें म्हणणें भुरग्यांनी सुद्धा जेका गरज ना तेणी कोणीच घरा भायर सरचें न्ही. कितें गरज आसा? जर घरान रावन जेचें काम जाता आसत जाल्यार तेणी घरान रावन करचें. आतां शेवटी कशें जेका कामाक वचपाक जाय, इंडस्ट्रीन आसतलो, गव्हर्मेंट ऑफिसान आसतलो तेणी वयचें, बट जेचे आतां अबाव 60 घरान रावचें तेणी. बिलो 18 आज ताका भायर सरपाची गरज ना. बिलो 18 भुरगो घरात कडेन रावचो. बिलो 18 म्हणल्या पेक्षा हांव बिलो 23 म्हणटलो. जो खंय आज कॉलेजीक वचपाची गरज ना तेणी घरान रावचो. भायर सरोन खंय तरी पब्लिकान येवचो, भायर येवन पार्टीक बसचो करचें न्ही ते. आनी शेवटी आमकां आमची काळजी घेवपाक जाय आनी आपल्या घरच्यांची काळजी घेवपाक जाय. ह्यो दोनूय गजाली आसा. त्या खातीर मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमी वर्क फ्रॉम होम जेन्ना प्रमोट करता तेन्ना बाकीच्यो गजाली जेका गरज ना तेणी कदापी भायर येवचें न्ही. सर विकली बाजार रिक्वेस्ट आसा. सर नाईट कर्फ्यू कितले एक थिंग मेंटेन करून करचो, कारण आतांच्या घडीक तो डायरेक्ट बंद दवरण्यात काळांतना कारण बाकीचे मार्केट सगळे चालू आहा त्या प्रमाणे ते चालू उरतात. सेकंड बसी आसा त्यो कंजेस्टेड आसा सदांच त्यो भरलेल्यो. त्या खातीर आमी म्हटला बसीस परत एकदा 50% कॅपॅसिटीचेर चलोवच्यो. आमकां थोडेशे लॉस जाता. आमी एडिशनल कदंबाच्यो बसीस त्या जाग्यार हायर करून चलोवपाचे आसा. वॉट अबाउट प्रायव्हेट बसीस? प्रायव्हेट बसीस तेंच्यांनी 50% चलोवच्यो. आमी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आनी सेक्रेटरी हे तेंच्या बरोबर एकदा त्या विशयाचेर डिस्कस करतले परत एकदा. हो सगळे विशय हांव तुमच्या कडेन उलोवच्या पयलीं आमी दोनी म्हणजे मिनिस्टर्स आनी सकाळी मिटींग जालीच, बट ताच्या व्यतिरिक्त आमचे कन्सर्न 40 MLAs हांच्या बरोबर आज व्हर्च्युअल मिटिंगेंतल्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगांतल्यान तांच्याय कडेन ह्या हेजेर डिस्कशन्स जाला. तांची सजेशन्स हाजेर घेतल्या. तांकांय सगळ्यांक विश्वासान घेतल्या. बरेचशे फावटी ते आपल्याक विश्वासान घेयना म्हणटा, बट सगळ्या जाणांक आमी विश्वासान घेतल्या आनी तांकांय सांगलां तुमची सजेशन्स कितें आसा ती रिगार्डींग म्हाका डायरेक्ट धाडल्यार जाता. हेल्थ रिलेटेड आहा ती हेल्थ मिनिस्टराक धाडल्या आहा. डिजास्टर रिलेटेड कितें आहा ते आमच्या डिजास्टर मिनिस्टर मॅनेजमेंट करपी मिनिस्टर मॅडम मोन्सेरात हांच्याय कडेन उलयल्यार जाता. त्या खातीर आमी पब्लिकली उलोवन सरकाराचेर टिका करच्या पेक्षा आमी सगळे जाण एकत्र येवन कोवीड मॅनेजमेंट करुया. जेणे करून म्हणजे म्हाका दिसता आमी जर सगळे जाण एकत्र रावले जाल्यार हो वेळ राजकारण करपी न्ही, बऱ्याच जाणांक टिका करून एन्जॉय करपाक आसा. हांव मुद्दामून सांगता आमी सगळ्यांनी रिक्वेस्ट केली एग्जाम पोस्टपोन कर म्हणून. एकटो तर म्हाका रोखडोच विचारूंक लागलो केन्ना घेतलो ती डेट सांग. आत्तां सांगता की एग्जाम पोस्टपोन कर, परत केन्ना घेतलो. दीस इज नॉट अ वे. म्हाजी सिन्सियरली रिक्वेस्ट आसा. हांव जरी मुख्यमंत्री आसात
जाल्यार शेवटी स्टेट आज सगळ्यांनी आमकां मदत करप गरजेचें आसा. म्हणून हांव म्हणटा म्हाजी लोकांक रिक्वेस्ट आसा, लोकांनी अननेसेसरी, कारण 24 जाण एक्सपायर्ड जाले, आज 16-17 जाण. म्हाका वायट दिसता प्रत्येकाच्या घरांतलो आमच्या कोण, आनी जेन्ना 20-22 वर्साचे भुरगे गेले म्हणटा म्हाका खूब पेन जालो. हांव खरें सांगता, आमकां कळपाक जाय हो विशय. आनी त्या खातीर तो लोकांक जो पर्यंत जेच्या घरांतलो मनीस वता पयलीं तेका कळटा, तो पर्यंत दुसरो मनीस त्या घरांतली फॅमिलीक मागीर कळटा पेन कितें तो. म्हणून म्हाजी सगळ्या हांवें त्या खातीर सांगलें की हांव हात जोडून परतूय रिक्वेस्ट करता की परत एकदा म्हणजे भायर सरूं नाकात म्हणून म्हजें म्हणणें आहा. कारण प्रत्येक ज्याच्या घरात जेन्ना कोविडांतलो एखादो 25 वर्साचो 30 वर्साचो भुरगो वता किंवा घरांतलो करतो पुरुश वता 40-45 वर्साचो, आमी ऑलमोस्ट ताका सगळी ट्रिटमेंट दिवपाचें आमी पळयता की. आनी काल तर म्हणजे जे JMC वांगडाच 10-12 जाण एक्सपायर्ड जाले. थंयसर जेन्ना मनीस वता ती पळोवपाची कंडिशन ही खूब वायट कंडिशन आसा. आमी कांयच करूं शकना ही परिस्थिती. आतां आमचे डॉक्टर्स थंयसर सगळी ट्रिटमेंट दिल्या उपरांत ताका रेमडेसिवीर दिले, प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन करता आसतना वता मनीस. हे लोकांनी थोडेशें समजून घेवपाक जाय. ही वेळ जी आसा पळय न्ही, ही वेळ म्हणजे फकाणां करून व्हरपाची, कितें जाता तें पळोवपाचें, ही वेळ न्ही. म्हाजी त्या खातीर रिक्वेस्ट आसा, म्हणजे बऱ्या यंग एज भुरगे आसतले. आज ज्या पद्दतीन हांव पळयता यंग एज बिटवीन 30 to 40, आनी भितर गेल्या उपरांत मागीर रडून. आत्तां हांव एकट्या कडेन उलयतालो, भितर गेल्या उपरांत ना आतां कितें तरी कर, आपल्याक वाचय म्हणटा. म्हाका हांव ह्या फेजींतल्यान गेलां, 17 दीस हांव घरांत रावलां. म्हणून हांव सांगता, आनी जो भंय जो आसा त्या खातीर म्हाजी परत एकदां हांव म्हणजे सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी खंयच्याच परिस्थितींत ह्या परिस्थितींत आनी फुडले 15 दीस जे आसा पळय न्ही हे कंट्रोल करपा खातीर, ब्रेक करपा खातीर आमकां खबर आसा आमी लॉकडावन करून हेजे ब्रेक करूं शकना. पण एटलिस्ट फॉर आमी आनी कशें आमकां मुद्दामून भंय घालून लोकांक भितर दवरपाचें ना, बट रिक्वेस्ट करून दवरपाचें आसा. आमची फाल्यांच्यान डेली प्रेस कॉन्फरन्स जी आसा, आमचो गोवा मेडिकल कॉलेजचो डीन एपिडेमोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्श, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस, हे डेली प्रेस कॉन्फरन्स घेवन आमची अवेलेबिलिटी ऑफ द आमचे कडेन बेड्स कितल्यो आसा, खंय आसा, कितल्यो डेथ जाले, जे डेली सांजचे आमी ऑलरेडी डिसिजन घेतला की डेली सांजचे 5 वरांचेर तुमकां ते व्हर्च्युअली ना जाल्यार खंयच्या तरी एखाद्या हॉलांतल्यान म्हणजे डेली ब्रीफ जे आसा हे करतले. शेवटी एकूच विशय रिगार्डिंग द वॅक्सिनेशन. हांवें आत्तां आमच्या सगळ्या MLAकूय सांगलां की वॅक्सिनेशन ड्रायव्ह आमी थोडोसो चालू, आमकां आनीक लागपी वॅक्सिनेशन गोंय सरकार विकत घेवपाची आमी तयारी दवरल्या. आमी ऑलरेडी म्हणजे कोविशिल्ड ओके हाच्या खातीर आमी ऑलरेडी बरयलां की आमकां एडिशनल वॅक्सिन जाय ती आमी विकत घेतले. गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन मेळटा तेच्या व्यतिरिक्त आमी विकत घेवपाचें आसा, ते आमी विकतूय घेतले. 100% लोकांक 18 and above आमी वॅक्सिनेशन दिवपाची तयारी दवरल्या. आमी सगळी कडेन कॅम्प जशे लायत आसा ते कॅम्प आमी कंटिन्यू करपाची तयारी आसा. आमकां 1.5 लाख वॅक्सिनेशन आनीक आयली. जशी वॅक्सिन मेळटा तस तशे कॅम्प आमी एक्सटेंड करतले. जे कॅम्प लायल्या त्या जाग्यार एक म्हणजे 1.5 म्हयनो ते 2 म्हयने म्हणजे एका म्हयन्याचोच गॅप जाय असो ना, ताका 2 म्हयन्याच्या गॅपान जाता. थोड्योश्यो डेटी फुडें फाटी जाल्यो जाल्यार सेकंड डोस सुद्दां जेंच्यांनी कॅम्पाचेर घेतला तांकां दितले. आतां पर्यंत फर्स्ट डोस 2,10,000 लोकांनी घेतलो, सेकंड डोस 54,000 लोकांनी घेतलो. टोटल 2,64,000 लोकांनी डोस जो आसा हो कंप्लीट केल्लो आसा. त्या खातीर म्हाका दिसता आयच्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान आनी एक रिक्वेस्ट आमी प्रायवेट हॉस्पिटलांक केल्या. प्रायवेट हॉस्पिटल आमचे कडेन 4 हॉस्पिटल जी पयले दिसाच्या पासून कोविड मॅनेजमेंटान आमच्या बरोबर आसा. ते एक मणिपाल, सेकंड हेल्थ वे, अपोलो विक्टर आनी SMRC. आतां आनीकूय ऑन बोर्ड येयल्या, बट तांकां आमी परत सांगलां की प्रायजीस जे आसा फ्रॉम 10% to 25% पर्यंत तांचे कडेन नेगोशिएट आमचे हेल्थ CS आनी हेल्थ सेक्रेटरी करतले. आनी एकोमोडेशन तेंच्यांनी प्रायजीस कमी करचे, लोकांक एफोर्डेबल जावचे. 10% to 25% आमच्या दिल्ल्या प्रायजीसान सुद्दां कमी करपाचें आमी ताका रिक्वेस्ट केला. दे हॅव एग्रीड. फक्त रेट्स कितें आहा ते फाल्यां एकदां पळोवन ठरतले. आमी आमचे कडेन व्हेंटिलेटर्स जे आशिल्ले ते कशा पद्दतीन आनी यूज जाता आसत जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट सुद्दां म्हणजे गोंयच्या जनते खातीर प्रायवेट हॉस्पिटलांनी ते व्हेंटिलेटर्स वापरपाक शक्य तांकां वापरपा खातीर दिवपाक रिक्वेस्ट केला. रेमडेसिवीर इंजेक्शन हे आमचे कडल्यान आमी ऑन म्हणजे लोन बेसिसचेर परत तेजेर आमकां हेज्या उपरांत दिवचे, त्या बेसिसाचेर दिवपाची तयारी जी आसा ही आमी ऑलरेडी सांगलेली आसा. तांकां दिता म्हटलां. ऑक्सिजन आमी पर्सनल लेवलाचेर सगळे कडेन आमी मॉनिटर करीत आसा. फायची सर्वीस दिता कसो ऑक्सिजन प्रॉब्लेम जालो ताज्या उपरांत आमी ऑक्सिजन सफिशियंट आशिल्लो. आमी तशें सांगलां की तांकां
ज्या पद्दतीन आमकां ट्रिटमेंट दिल्या उपरांत सुद्दां हांव स्वता मुख्यमंत्री खबर हांव स्वता थंय उबो आशिल्लो एन्ड कितें आशिल्लें की ओवरकम करपाक आमकां जे रिक्वायरमेंट जे ऑक्सिजनाचे आहा जे तुमी जर स्पायक जर घेतले फाटले फावट आनी आतांचो स्पायक जर घेतले रिक्वायरमेंट पर पेशंट ऑक्सिजनाचे जे पर पेशंटाक लागता हे केन्ना आमी अंदाज करूं ना की ह्या तरेचे लागतले म्हणून मुख्यमंत्रीच्या सहकार्यान आनी प्लस आमी केंद्र सरकारान मुख्यमंत्रीन आतां सांगल्या सारके आमकां अलॉटमेंट केल्ले आसा प्लस PMOच्या माध्यमांतल्यान आमकां JSW कडल्यान ऑलरेडी 3 ते 4 टँकर कमिटमेंट आमकां दिल्ले आसा म्हणजे बल्लारी टू आमकां हांगा हाडपाक आमकां ते सोंपें पडटलें म्हाका दिसता की फुडल्या 1-2 दिसां भितर मुख्यमंत्रीन सांगल्या सारके ऑक्सिजन आनी कसलेच इशू आमकां जावचो ना रेमडेसिवीरचे मुख्यमंत्रीन सांगल्या प्रमाणे 10,000 मिनिमम वायल्स इन्व्हेंटरी आमी सिप्लाक डायरेक्शन दिल्लें आसा ते कंपनी गोंयांत असल्या कारणान आमकां तितके तेणी इन्व्हेंटरी दवरपाची गरज आहा आनी आमचे गोंयकार आनी गोंयच्या लोकांक हे सरकार जे मुख्यमंत्री नेतृत्व करता आमची जबाबदारी आसा की प्रत्येक पेशंटाक खंयचेच मेडिसीन कमी जावं नये आनी हे कमी जावं नये म्हणून खंयचे जे मेडिसीन जे लागता हे मिनिमम इन्व्हेंटरी आनी कितलोय खर्च जालो तर मिनिमम इन्व्हेंटरी दवरून आमी आमचे लोकांक ट्रिटमेंट करपाचो आमचो प्रयत्न आसतलो आमी सकाळच्यान 6 वरांच्यान 6:30 आमी आमची चर्चा चालूच आसता मुख्यमंत्री माझी चर्चा की आमी कशें आमी लोकांचे जीवन आमी वाचूं शकता आनी हो क्रिटिकल फेज आसल्या कारणान प्रत्येक गोश्ट आमी आमचे अवेलेबल केल्ले आसा आमी अशें जशी चर्चा आसा चल्ल्या आनी हेचे पण मशीन्स आनी जे कितें लागता जिनोम टेस्टिंग सिक्वेन्सिंगचे मशीन आमी तुमकां सांगलें म्हणजे आमकां एक्झॅक्टली कसलो वेरियंट भोंवता हांगा ह्या राज्यात हे कळपाक आमी ह्या तरेचे अपग्रेड आमचे लॅब करपाक केल्या आमचे 5 नवे मशीन टेस्टिंगा खातीर येतले म्हणजे मुख्यमंत्रीन सांगल्या सारकें की मोबायल टेस्टिंग बी चालू आहा बाकीचे गोष्टी बी चालू आहा आनी हे तेंचे नेतृत्व सकयल हे सगळे गोष्टी जे आमच्या लोकांक आमी सेफ दवरूं शकता पूण कांय कारणां खातीर आमी पळयलें आमी आयजूच चर्चा करताले की कांय लोक घरा कडेन 4 दीस उरता 4 दीस म्हणजे वचना ते टेस्टिंग करपाक आनी मागीर क्रिटिकल फेजान थंय येता आनी मागीर तांकां ते आमी रेमडेसिवीर बी आमी एडमिनिस्टर करूं शकना आनी हेज्या खातीर क्रिटिकलिटी चड आसल्या कारणान प्रॉब्लम जाता आनी तेंची मृत्यू जाता हेच तो विशय आसा पूण ऑक्सिजना खातीर जर तुमकां कोणी म्हायती दिल्या आनी कोणी पोस्ट जातले तुमी आमकां विचारूं शकता तुमकां आमी रिटर्नान दिवं शकता प्रत्येक पेशंटाचे कितें तें आसा तें आमकां सगळें ट्रान्सपरंटली आमकां फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो इज दीस बीग रिजन बिकॉज दे आर कमिंग लेट सर कित्याक तुमी म्हणटा पळय ते म्हाका दिसता 5-6 जाण तर सामके एक्स्ट्रीम क्रिटिकल स्टेजीचेर आयले काल पर्सनली हेल्थ मिनिस्टरूय थंय वचून आशिल्लो आय थिंक हील दे आर कमिंग लेट रेमडेसिवीर दिले काय ना ताका प्लाझ्मा दिलो काय ना म्हणजे ऑडिट जे आसा तेजे डेली रिपोर्ट्स पर्सनली म्हाका येता हेल्थ मिनिस्टराकूय वता त्या खातीर एक्सपर्ट कमिटी कडल्यान तेजो ऑडिटींग जे आसा हें केलें वता मुद्दामून कारण आमकां डे टू डे नेक्स्ट पेशंटा खातीर कितें करपाक जाय हें बी तितून जाता ताका हांव आनी एक गजाल एड करता म्हणजे आमी आजूच इन्स्ट्रक्शन दिलां दर 2 दिसाच्या उपरांत प्रायवेट डॉक्टर्स आनी गोवा मेडिकल कॉलेज सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे आसा हे कंटिन्युअसली त्यांच्या मदीं म्हणजे अपग्रेडेशन ऑफ द ट्रिटमेंट किंवा आनी कितें करचें हेच्या मदीं एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे डीन डॉक्टर शेखर सरकार आणि बाकीचे डॉक्टर्स याच्यामध्ये एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे दर 2 दिसाच्या उपरांत 3 दिसाच्या उपरांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतले ते अपग्रेडेशन करतले दुसरें आमी PRO जे आसा पब्लीक रिलेशन ऑफिसर हे एवरी हॉस्पिटलाक एक 2 दिसाच्या भितर अपॉइंट करता आणि नंबर्स जे आसा हे तांचे नंबरूय पब्लीश करता जेणे करून आमकां 24/7 आपल्या पेशंटाची स्थिती कितें आसा आपलो पेशंट कसो आसा हाजी इन्फॉर्मेशन दिवपा खातीर ती मदत जातली बट एकूच म्हणजे लोकांची मदत जाय कारण कंटिन्युअसली PRO जरी आसलो PRO भितर वचूं शकना तो इन्फॉर्मेशन घेवन दितलो त्या खातीर तेंच्यांनी तितके थोडोसो टायम सफिशियंट टायम हो तेंच्यांनी दिवचो ती PRO अपॉइंट केलो वयतलो सर वेगवेगळे गव्हर्मेंट आमकां जेंकां पोस्ट फिल करपाक जाय फॉर एग्जाम्पल हेल्था खातीर काही आमी डायरेक्टली जे आसा त्या खातीर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस जे भरपाचे आहा तेचे ओवरऑल इंटरव्यूज घेवन ते भरले वयतले आमकां रिटन एग्जाम जो थोडो ते पोस्टपोन 30 एप्रील पर्यंत तरी पोस्टपोन करून फुडल्यो डेटी ज्यो आसा कदाचित फाल्यां एग्जाम आसा जाल्यार ती मात पोस्टपोन जावचे ना कारण ते कांयच इन्फॉर्मेशन वयचे ना ताज्या फुडल्यो एग्जाम्स ह्यो पोस्टपोन केले आय डोंट नो म्हणजे फाल्यां बीन आसत जाल्यार म्हाका खबर ना बट ताज्या फुडल्यो एग्जामी हांव कन्सर्न डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिता आनी सगळ्यो 30 तारखेच्या उपरांत फुडली डेट ही पेपरांत पब्लीक केली असल्या कारणान रेमडेसिवीरचे प्रोडक्शन गोंयान जे जाता ते ह्याच प्लांटान जाता आनी म्हणून आमी तेंचे कडेन रीच आउट केले मुख्यमंत्रीचे इन्स्ट्रक्शन क्लियर आहा की खंय कमी जावं न्हय आनी हेज्याच खातीर की आमी सगळे जे सगळे कडेन आमी सोर्सींग आमी करूं शकता